नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासनामार्फत कृषी विभागामध्ये आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. वेतन जे आहे या ठिकाणी तुम्हाला 18,000 रुपये ते 67,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट या ठिकाणी करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, वयमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मार्फत ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये. त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे रिसर्च असोसिएट या पदासाठी निघालेली आहे. एकूण या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुमच्याकडे PhD डिग्री असणं आवश्यक आहे. त्यामध्ये इरिगेशन असेल किंवा ड्रेनेज इंजिनिअरिंग असेल किंवा सॉईल आणि वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग असेल किंवा इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट असेल किंवा मास्टर्स तुमचं झालेलं असेल किंवा MTech झालेलं असेल ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये डिग्री तुमच्याकडे असेल इरिगेशन आणि ड्रेनेज इंजिनिअरिंगमध्ये आणि सॉईल आणि वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंगमध्ये किंवा इरिगेशन वॉटर मॅनेजमेंटमध्ये किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमच्याकडे असेल फर्स्ट डिव्हिजनमध्ये किंवा 60% मार्कासहित समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा अनुभव तुमच्या या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर रिसर्च असोसिएट या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. रिमोट सेन्सिंग आणि GIS जिओ इन्फॉर्मेटिक्समध्ये या ठिकाणी ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. PhD डिग्री तुमच्याकडे असेल रिमोट सेन्सिंग आणि GISमध्ये किंवा जिओ इन्फॉर्मेटिक्समध्ये किंवा मास्टरेट तुमचं झालेलं असेल किंवा MTech डिग्री तुमच्याकडे असेल रिमोट सेन्सिंग आणि GISमध्ये किंवा जिओ इन्फॉर्मेटिक्समध्ये किंवा या समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमच्याकडे असेल फर्स्ट क्लास डिव्हिजनमध्ये किंवा 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा समतुल्य ग्रेड पॉईंट ॲव्हरेज असेल तुमच्याकडे आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर 3 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे. सॉईल सायन्ससाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. MSc ॲग्री तुमचं झालेलं असेल सॉईल सायन्समध्ये आणि ॲग्रिकल्चर केमिस्ट्रीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे यंग प्रोफेशनल एकसाठी. प्लांट प्रोटेक्शनसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएट तुम्ही असाल ॲग्रिकल्चर सायन्समधून तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. फील्ड असिस्टंट या पदासाठी 2 वॅकन्सीज निघालेल्या आहे. ग्रॅज्युएशन झालेलं असेल ॲग्रिकल्चर सायन्समध्ये किंवा डिप्लोमा झालेला असेल ॲग्रिकल्चरमध्ये ॲटलिस्ट 2 वर्षापर्यंतचा तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा आवश्यक असणार आहे. वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी पद क्रमांक 1 आणि 2 साठी रिसर्च असोसिएट या पदांसाठी PhD धारकांसाठी या ठिकाणी 67,000 रुपये पर मंथ या ठिकाणी असेल प्लस HRA या ठिकाणी दिला जाईल आणि मास्टरेट डिग्री होल्डरसाठी या ठिकाणी 61,000 रुपये पर मंथ असेल प्लस या ठिकाणी HRA तुम्हाला दिला जाईल. त्यानंतर यंग प्रोफेशनल 2 साठी या ठिकाणी 42,000 रुपये पर मंथ या ठिकाणी असेल. त्यानंतर पोस्ट क्रमांक 4 साठी यंग प्रोफेशनल 1 साठी 30,000 रुपये पर मंथ असेल. त्यानंतर फील्ड असिस्टंट या पदासाठी 18,000 रुपये पर मंथ या ठिकाणी दिलं जाणार आहे. अपर एज लिमिट आहे या ठिकाणी 40 वर्षापर्यंतचं पुरुषांसाठी आणि 45 वर्षापर्यंतचं महिलांसाठी या ठिकाणी वयमर्यादा जी आहे देण्यात आलेली आहे. तर या ज्या वॅकन्सी आहे टेम्पररी बेसिसवरती असणार आहे. अर्ज जे आहेत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच मिळेल. जाहिरातीची लिंक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्यावरून तुम्ही या ठिकाणी अर्ज या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि मूळ जाहिरात जी आहे संपूर्ण या ठिकाणी वाचू शकता. वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी 2 अर्ज या ठिकाणी आपल्याला मिळतील. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तो अर्ज आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. अर्ज जे आहेत आपल्याला डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या नावाने या ठिकाणी करावा लागणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.